विरोधकांच्या बिनविरोध निवडीच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रहार केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धुळ्यातल्या सभेत बिनविरोध विजयाचा समाचार घेतला। संसदेत आतापर्यंत 35 खासदार बिनविरोध निवडून आले, त्यातील 33 खासदार काँग्रेसच्या काळात बिनविरोध विजयी झाले, तेव्हा लोकशाही जिवंत होती। मात्र धुळ्यात 4 नगरसेवक बिनविरोध आले तर लोकशाही धोक्यात आली, असा टोला लगावत फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले। यावेळी तर तुम्ही कमालच केली। सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत, 35 खासदार, आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत। जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत, आणि धुळेकरांनी आमचे 4 नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये। धुळेकरांनो, तुमचे प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो।